फ्रेंड्स, सध्या पॉवर बीआय मध्ये आपण डॅक्स फॉर्म्युला शिकत आहोत. अगोदरच्या लेसन मध्ये आपण सम अँड सम एक्स पाहिलेलं आहे. त्यामध्ये काय डिफरन्स असतो, इम्प्लिसिट डॅक्स आणि एक्सप्लिसिट डॅक्स मध्ये काय फरक असतो हे आपण पाहिलेलं आहे. आता या लेसन मध्ये आपण कॅल्क्युलेटेड कॉलम्स अँड मेजर मध्ये काय डिफरन्स असतो हे प्रॅक्टिकली पाहणार आहोत. तर लेसन नंबर 25 मध्ये मी प्रियांका तुमचं परत एकदा आपल्या प्रिया टेक या चॅनलवरती स्वागत करते. आता मेजर काय असतं हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. म्हणजे जे आपण टोटल क्वांटिटी वगैरे कॅल्क्युलेट केलेलं आहे युजिंग मेजर, तर त्यासाठी आपण सम अँड सम एक्स हे दोन्ही डॅक्स फॉर्म्युलाज पण यूज केलेलं आहे. तर मेजर काय आहे हे तुम्हाला समजलंच असेल. आता कॅल्क्युलेटेड कॉलमचा यूज कशासाठी केला जातो हे आपण इथे प्रॅक्टिकली पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण टेबल व्ह्यू कडे जाऊया. टेबल व्ह्यू मध्ये आपण इथे आलेलो आहोत आणि इथे क्वांटिटी, ऑर्डर, प्राइस ऑफ ईच असे आपले कॉलम आहेत. तर अगोदर जे आपण सम एक्स फॉर्म्युला यूज केला होता आणि त्यामध्ये आपण टोटल सेल्स काढलेला आहे. पण इथे पहा, क्वांटिटी, ऑर्डर आहे आपल्याकडे, प्राइस ऑफ ईच हे कॉलम आहेत, पण आपल्याकडे इथे सेल्सचा कॉलम नाही. सेल्सचा कॉलम म्हणजे 20 × 100 तर 2000 असं प्रत्येक सेल्स आलं पाहिजे, सेल्स अमाऊंट आली पाहिजे. तर इथे सेल्स अमाऊंटचा कॉलम आपल्याकडे नाही. हा आपण टोटल सेल्स कॅल्क्युलेट केलेली आहे सम एक्स हे डॅक्स फंक्शन यूज करून. पण आपल्याकडे इथे जर ऍडिशनल आपल्याला कॉलमची जर गरज असेल आणि त्या कॉलम वरती पुढे आपल्याला काही कॅल्क्युलेशन वगैरे करायचं असेल, तर त्यावेळी हा कॉलम कसा ऍड करायचा हे आपल्याला माहिती पाहिजे. तर त्यासाठी आपण कॅल्क्युलेटेड कॉलम हे यूज करणार आहोत. तर कॅल्क्युलेटेड कॉलमचा यूज कशासाठी करायचा, तर रो वाईज आपल्याला इथे कॅल्क्युलेशन करायचं असेल म्हणजे 20 × 100 इथे 2000 नेक्स्ट कॉलम मध्ये आलं पाहिजे, नंतर परत 20 × 100 परत त्याचं कॅल्क्युलेशन इथे आलं पाहिजे 34 × 100. तर असं रो वाईज आपल्याला इथे कॅल्क्युलेशन आलं पाहिजे आणि त्यासाठी नेक्स्ट कॉलम इथे आपला ऍड झाला पाहिजे. तर हे तुम्हाला समजलं की कॅल्क्युलेटेड कॉलम मध्ये काय होतं की ऍडिशनल एक कॉलम आपल्या इथे ऍड होतो आणि मेजर मध्ये काय होतं, आपला कॉलम वगैरे ऍड होत नाही, फक्त इथे एक कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आपल्याला ऍड झालेली पाहायला मिळते. इथे पहा ना, डिवाइड क्वांटिटी, डबल क्वांटिटी, टोटल सेल्स वगैरे. तर एक कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू इथे ऍड झालेली आहे. ही व्हॅल्यू तुम्हाला या डेटामध्ये कुठेच पाहायला मिळत नाही. या टेबल मध्ये कुठे ती व्हॅल्यू पाहायला मिळते का? कुठेच पाहायला मिळत नाही. ह्या डेटा पेन मध्ये हे व्हेकल सेल्स डेटा टेबल आहे आपलं, या टेबल मध्ये ही व्हॅल्यू फक्त इथे ऍड झालेली आहे, पण ही व्हॅल्यू तुम्हाला या टेबल मध्ये कुठेच पाहायला मिळत नाही. पण ज्यावेळी आपण कॅल्क्युलेटेड कॉलम यूज करणार आहोत तर त्यावेळी तो कॉलम इथे स्पेस घेणार आहे, त्याचप्रमाणे इथे तुम्हाला तो कॉलम पाहायला सुद्धा मिळणार आहे, आपल्या टेबल मध्ये ऍड होणार आहे. तर ते कसं करायचं, तर पहा, परत एकदा इथे व्हेकल सेल्स डेटावरती आपण राईट क्लिक करूया आणि इथे यावेळी आपण न्यू मेजर न घेता न्यू कॉलम वरती क्लिक करूया. आता न्यू कॉलम वरती क्लिक केल्यानंतर आपला इथे एक कॉलम आलेला आहे, इथे वर्किंग ऑन इट तुम्हाला पाहायला मिळतंय आणि इथे लास्टला पहा इथे कॉलम म्हणून आलेला आहे आणि इथे वरती फॉर्म्युला बार मध्ये सुद्धा तुम्हाला इथे कॉलम पाहायला मिळते. सो आपण त्याची साईज थोडी वाढूया आणि इथे आपण टाईप करूया सेल्स अमाऊंट. या कॉलमला काय नाव द्यायचे आपल्याला, सेल्स अमाऊंट असं आपण इथे टाईप करूया. ओके, सेल्स अमाऊंटचा कॉलम आपल्याला पाहिजे इज इक्वल टू. आता सेल्स अमाऊंट पाहिजे आपल्याला, पण सेल्स अमाऊंट हा कॉलम येण्यासाठी आपल्याला काय कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे, कोणत्या दोन कॉलम मध्ये कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे फ्रेंड्स. तर आपल्याला ते मल्टिप्लिकेशन करायचं आहे, पण कोणत्या दोन कॉलमचं, क्वांटिटी, ऑर्डर आणि प्राइस ऑफ ईच या दोन कॉलमचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे रो वाईज. हे दिसतंय ना तुम्हाला, इथे हॉरिझॉन्टल आपल्याला असं कॅल्क्युलेशन करायचं आहे. रो वाईज म्हणजे हॉरिझॉन्टल आपल्याला इथे कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि त्यासाठी आपण कॅल्क्युलेटेड कॉलम हे यूज करतो. तर फर्स्ट कॉलम नेम आहे आपलं क्वांटिटी ऑर्डर, सो आपण टाईप करूया क्वांटिटी ऑर्डर आणि तुम्हाला इथे खाली पहा व्हेकल सेल्स डेटा मधील क्वांटिटी ऑर्डर आपल्याला घ्यायचा आहे, म्हणून इथे व्हेकल सेल्स डेटा वरती जाऊया आपण. इथे ब्ल्यू आलेला आहे आणि आता टॅब बटन प्रेस करूया. ओके, टॅब बटन प्रेस केलं तर मल्टिप्लिकेशनचं साइन आपण नंतर घेणार आहोत. नेक्स्ट कॉलम आहे आपला प्राइस ईच, सो प्राइस ईच वरती जाऊया आणि इथे व्हेकल सेल्स डेटा पाहायला मिळेल तुम्हाला. टॅब बटन प्रेस करा. पहा, आपण सिंपल कॅल्क्युलेशन इथे केलेलं आहे. इथे आपण कोणतंही फंक्शन यूज केलेलं नाही, सम एक्स किंवा कोणतंही डॅक्स फंक्शन आपण इथे यूज केलेलं नाही. सिंपल आपण इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. फक्त या दोन कॉलम मधील मल्टिप्लिकेशन आपल्याला इथे रो वाईज पाहिजे. एवढं केल्यानंतर फक्त एंटर बटन प्रेस करा. एंटर बटन प्रेस केल्यानंतर सेल्स अमाऊंट वर्किंग ऑन इट पाहायला मिळते तुम्हाला. इथे सेल्स अमाऊंटचा आपला इथे कॉलम आलेला आहे, लास्टला दिसतोय तुम्हाला इथे सेल्स अमाऊंटचा कॉलम आलेला आहे. तर हे सेल्स अमाऊंट मध्ये हे जे काही व्हॅल्यू आलेले आहेत, हे जे काही मल्टिप्लिकेशन आलेलं आहे ते कशामुळे आलेलं आहे, तर या दोन कॉलम मध्ये मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. हे पाहिजे 20 × 100 आणि इथे रो वाईज झालेलं आहे
आणि त्याप्रमाणे इथे रिझल्ट आलेला आहे. आता हे बेसिक कॅल्क्युलेशन तुम्हाला माहितीच असेल की रिझल्ट ॲक्युरेट आलाय की नाही. इथे कॉलम एक ऍड झालेला आहे. म्हणजे कॅल्क्युलेटेड कॉलम आणि मेजरमध्ये काय डिफरन्स आहे हे प्रॅक्टिकली तुम्हाला समजले असेल. हा कॉलम तुम्हाला इथे डेटामध्ये पाहायला मिळतोय. इथे तर आहे ह्या डेटा पेनमध्ये तर सेल्स अमाउंट हे नवीन काहीतरी तुम्हाला इथे साइन आलेलं दिसते पहा. हा कॉलम पाहायला मिळतोय, पण हा कॉलम आपल्या मेन डेटामध्ये ऍड झालेला आहे, आपल्या टेबलमध्ये ऍड झालेला आहे. तर समजला हा डिफरन्स तुमच्या लक्षात आला असेल. आता परत आपण काय करूया, इथे रिपोर्ट व्ह्यू कडे जाऊया आणि हे जे आपण कॅल्क्युलेशन केलं होतं ना फ्रेंड, टोटल सेलचं जे सम एक्स यूज करून केलं होतं, तेच कॅल्क्युलेशन आपण डायरेक्ट आता सेल्स अमाउंटचा कॉलम घेऊन करणार आहोत. सो न्यू कार्ड एक इन्सर्ट करूया आणि सेल्स अमाउंट जी फील्ड आहे ती ड्रॅग अँड ड्रॉप करूया फील्ड्स मध्ये आणि आता रिझल्ट पहा. सम ऑफ सेल्स अमाउंट जे कॅल्क्युलेशन आपण अगोदर केलं होतं सम एक्स यूज करून, तोच रिझल्ट सेम इथे सम ऑफ सेल्स अमाउंट मध्ये आलेला आहे. काही चेंज झालेलं नाही, कारण त्यासाठी आपण इथे एक ऍडिशनल कॉलम ऍड केला होता. सेम रिझल्ट तुम्हाला इथे पाहायला मिळतोय फ्रेंड्स, कारण त्या कॉलमची काय झालेली आहे, पूर्ण ऍडिशन होऊन आपला इथे टोटल सेल्स अमाउंटचा रिझल्ट इथे आलेला आहे. तर हे नक्कीच तुम्हाला हा फरक कळाला असेल. ज्यावेळेस आपण इथे टोटल क्वांटिटी घेतो तर टोटल क्वांटिटीच्या वेळेस काय होतं की सम पाहायला मिळते आपल्याला. पूर्ण जो क्वांटिटी ऑर्डरचा जो कॉलम आहे ते व्हर्टिकल आपल्याला इथे सम पाहायला मिळते. म्हणजे प्रत्येक इथे पूर्ण कॉलम मधील व्हॅल्यू घेतल्या जातात व्हर्टिकली. म्हणजे ज्यावेळेस आपण मेजर घेतो तर त्यावेळेस ते व्हर्टिकल कॅल्क्युलेशन होतं आणि ज्यावेळी आपण कॅल्क्युलेटेड कॉलम घेतो तर त्यावेळी हॉरिझॉन्टल कॅल्क्युलेशन होतं, रो वाईज. तर हे क्लिअर झालं फ्रेंड्स, कॅल्क्युलेटेड कॉलम आणि मेजर मध्ये काय डिफरन्स असतो ते. अगदी इझी आहे फ्रेंड्स, यामध्ये जास्त काहीच अवघड नाही. आता हा जो आपला सेल्स अमाउंटचा जो कॉलम आलेला आहे ना फ्रेंड्स, यावरती सुद्धा आपण ऍडिशनल कॅल्क्युलेशन वगैरे करू शकतो. म्हणजे हा आपल्या नेहमीच्या कॉलम सारखाच कॉलम आहे. समजा इथे सेल्स अमाउंट आहे, पण यामधून आपल्याला काहीतरी इन्सेंटिव्ह बाहेर काढायचा आहे किंवा काय जे एक्सपेन्सेस झालेले आहेत, जो काही खर्च झालेला असेल तो आपल्याला समजा बाहेर काढायचा असेल, या कॉलमचा यूज करून नवीन कॉलम आपल्याला जर क्रिएट करायचं असेल, यावरती काही कॅल्क्युलेशन करायचं असेल तर ते सुद्धा आपण करू शकतो. तर त्यासाठी काय करायचं, परत एकदा इथे राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर न्यू कॉलम वरती क्लिक करा आणि आता समजा आपल्याला इथे इन्सेंटिव्ह वगैरे काढायचं असेल तर आपण याला रिनेम करूया इन्सेंटिव्ह म्हणून. तर याची साईज आपण वाढवूया आणि इथे टाईप करूया इन्सेंटिव्ह इज इक्वल टू. आता इथे काय घ्यायचंय आपल्याला, सेल्स अमाऊंट. सेल्स अमाऊंटचा जो आपल्याला कॉलम आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. व्हेकल सेल्स डेटा या टेबल मध्ये सेल्स अमाऊंट हा आपला कॉलम आहे. त्या बटन प्रेस करा. व्हेकल सेल्स डेटा म्हणजे हा आपला टेबल झाला आणि त्या टेबल मध्ये हा सेल्स अमाऊंट आपला कॉलम आहे. इथे ज्यावेळेस आपण सेल्स अमाऊंट हा कॉलम घेतलेला आहे तर त्यावेळी याबरोबर टेबल नेम पण आलेला आहे ते व्हेकल सेल्स डेटा म्हणून आणि नंतर इथे सेल्स अमाऊंट हे कॉलम नेम आलेला आहे. म्हणजे हा सेल्स अमाऊंट ह्या टेबलचाच कॉलम आहे. ज्यावेळी आपण टोटल क्वांटिटी घेतलं होतं, टोटल क्वांटिटी आपण डबल केली होती किंवा डिव्हाइड केली होती, तर त्यावेळेस काय होत होतं, डायरेक्ट टोटल क्वांटिटी असं नाव येत होतं. म्हणजे ते मेजर होतं, ते कोणत्याही टेबल मधील कॉलम नव्हता, फक्त ते मेजर होतं म्हणून ते टेबलचं नाव येत नव्हतं. आणि ती गोष्ट मी त्यावेळी तुम्हाला सांगितली होती की इथे लक्ष द्या, कारण इथे काय येते पहा, डायरेक्ट टोटल क्वांटिटी येते, इथे तुम्हाला टेबलचं नाव आलेलं दिसत नाही. पण कॅल्क्युलेटेड कॉलम मध्ये आणि मेजर मध्ये काय डिफरन्स असतो हे लक्षात ठेवा. मेजर मध्ये ते टोटल क्वांटिटी ते नाव आलेलं दिसेल तुम्हाला, पण इथे व्हेकल सेल्स डेटा असं टेबलचं नाव येत नव्हतं. पण इथे ज्यावेळेस आपण सेल्स अमाऊंट घेतलेलं आहे त्यावेळी आपल्या इथे टेबलचं नाव सुद्धा आलेलं आहे. सो आता आपल्याला काय करायचं की 10% वगैरे इन्सेंटिव्ह आलं पाहिजे. सो इंटू केला आपण आणि एक्सेल मध्ये आपण डायरेक्ट काय करतो 10% वगैरे साइन वगैरे देतो, पण इथे तसं द्यावा लागत नाही. इथे आपल्याला काय करावं लागतं 0.1. 0.1 म्हणजे इथे 10% आहे आणि करूया एंटर. एंटर केल्यानंतर इथे कॉलम म्हणून आलेलं आहे आणि इथे तुम्हाला इन्सेंटिव्ह हा नवीन कॉलम आपला ऍड झालेला आहे. इथे प्रत्येकाचे 10% आलेला आहे इन्सेंटिव्ह, म्हणजे एवढा सेल्स झाला त्यावर त्यांना एवढा इन्सेंटिव्ह मिळणार आहे. म्हणजे या कॉलमचा यूज करून आपण हा कॉलम क्रिएट केलेला आहे, नवीन कॉलम आपण ऍड केलेला आहे. प्रत्येकाचं पाना 2000चं 10% 200 येणार आहे, 3400चं 10% 340 येणार आहे. म्हणजे या कॉलमचा यूज करून आपण आणखी एक कॉलम इथे क्रिएट केलेला आहे, कॅल्क्युलेटेड कॉलम. तर हे नक्कीच तुम्हाला व्यवस्थित क्लिअर झालं असेल की कॅल्क्युलेटेड कॉलम आणि मेजर मध्ये काय डिफरन्स असतो ते. या गोष्टींची नक्की प्रॅक्टिस करा, असाइनमेंट सॉल्व्ह करा. जर काही प्रॉब्लेम येत असेल तर व्हिडिओ परत परत पहा, हे पाहूनच पुढे जा. हे जर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा
आणि जे कोणी नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. या लेसन मध्ये आपण इथेच थांबूया. नेक्स्ट लेसन मध्ये असंच आणखी नवीन काहीतरी घेऊन आपण भेटणार आहोत. सो थँक्स अ लॉट फ्रेंड्स. बाय बाय.